देख रहे हैं तुलजापुरनामा न्यूज। सर, आज आपण या हॉस्पिटलची अधिकाऱ्यासमेत बैठक घेतलेली, कशा स्वरूपाचा सगळा आराखडा असणार आहे आणि कशा पद्धतीने अवलंबून? ही इमारत नगर परिषदेची आहे आणि नगर परिषदेच्या ह्या इमारतीमध्ये तुळजाभवानी माता ट्रस्टच्या वतीनं मेडिकल इक्विपमेंटसाठी खर्च करण्यात येणार आहे। काही ज्या अंतर्गत सजावटी वगैरे असतात, बेड्स असतात किंवा काही OT असतात, त्यासाठी ट्रस्टच्या वतीने खर्च करण्यात येणार आहे। आणि नगर परिषद आणि राज्य सरकारचा महात्मा फुले जन आरोग्य सेवा म्हणजे आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ज्या समित्या आहेत त्या समितींचा संलग्न ही पूर्णपणे आरोग्य सेवा मोफत असणार आहे। ह्या इमारतीमध्ये 300 बेडचं हॉस्पिटल भविष्यामध्ये होणार आहे आणि या ठिकाणी येणाऱ्या पेशंटला 1600 जे उपचार आहेत म्हणजे त्यामध्ये ऑपरेशनसुद्धा आहेत आणि त्याचबरोबर ऑपरेशनबरोबर औषधंसुद्धा आहेत। भारताचा किंवा प्रामुख्याने महाराष्ट्राचा रहिवासी असलेला कुठलाही व्यक्ती म्हणजे त्याला ऑरेंज रेशन कार्ड असू द्या, येलो रेशन कार्ड असू द्या किंवा व्हाईट रेशन कार्ड असू द्या, तो यामध्ये उपचार घेण्यास पात्र असतो। 5 लाखापर्यंतचा इलाज हा त्याला पूर्णपणे मोफत देण्यात येतो। त्यांना स्वतःचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचा नाश्ता, रात्रीच्या जेवणासहित सगळी व्यवस्था इस्पितळाच्या माध्यमातून म्हणजे ज्या काही चॅरिटेबल ट्रस्टला आम्ही चालवायला देतो त्यांच्या माध्यमातून ती दिली जाते। आणि ठाण्यामध्ये कैलासवासी इंदिराबाई सामायिक हॉस्पिटल मीरा रोड, दहिसर चेक नाका, कैलासवासी इंदिराबाई हॉस्पिटल नळपाडा, ठाणे घोडबंदर रोड, हे जवळजवळ 220 बेडचे म्हणजे 100 बेड आणि 120 बेड असे 220 बेडचे हॉस्पिटल चालू आहेत। त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे यांच्या मातोश्रींच्या नावे असलेलं गंगूबाई संभाजी शिंदे यांच्या नावाने असलेलं 200 बेडचं हॉस्पिटल आणि मुंब्रामध्ये जवळजवळ 250 ते 300 बेडचं हॉस्पिटल, असे 5 हॉस्पिटल आजच्या परिस्थितीमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये आम्ही राबवत आहोत। एकही रुपया रुग्णांना किंवा रुग्णांच्या नातेवाईकांना ह्यामध्ये खर्च करावा लागत नाही आणि पूर्णपणे उपचार मोफत दिले जातात। फक्त जे उपचार दिले जातात ते उपचार राज्य शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य सेवेची जी योजना आहे त्या योजनेच्या अंतर्गत जे उपचार निश्चित केलेले आहेत त्यामध्ये 98% ह्या देशामधील सगळे आजार घेण्यात आलेले आहेत आणि त्या आजाराच्या अनुषंगानं त्या ठिकाणी सर्व रुग्णांना उपचार दिले जातील। मला असं वाटतं धाराशिव जिल्ह्यातील हे पहिलं आणि प्रामुख्यानं राज्यातील ठाणे जिल्हा आणि मुंबई बाहेरील हे पहिलं रुग्णालय असेल की मोफत सुविधा सर्वसामान्य रुग्णाला मिळेल। त्या रुग्णालयाचं नामकरणसुद्धा आई तुळजाभवानीच्या नावानं होणार आहे, कारण ट्रस्टच्या माध्यमातून हा खर्च केला जाणार आहे आणि तुळजापूर नगर परिषदेच्या माध्यमातूनच हे हॉस्पिटल आता आम्हाला ही इमारत मिळालेली आहे। त्यामुळे कुणाचाही राजकीय हस्तक्षेप यामध्ये नसणार। नगर परिषद ते राज्य शासन अशा दोन्हीच्या जॉईंट व्हेंचरमध्ये हा प्रकल्प होईल आणि फक्त एका चॅरिटेबल ट्रस्टला हे चालवण्यात येईल आणि त्या चॅरिटेबल ट्रस्टला जो खर्च आहे तो महात्मा फुले जन आरोग्य सेवेच्या माध्यमातून दिला जाईल आणि पूर्णपणे पारदर्शक प्रक्रिया असेल। जे रुग्ण ॲडमिट होतील त्याची माहितीसुद्धा तुम्हाला कोणी क्लिक केलं एका मिनिटात तरी ती माहिती मिळेल, त्याच्या आजाराची माहिती मिळेल, त्यावर काय काय उपचार केला जातो एवढी पारदर्शकता या रुग्णालयाच्या कामकाजामध्ये असणार आहे आणि कुठलाही त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप नसणार। सर्वसामान्य रुग्णांना ज्या पद्धतीनं ते डे बाय डे म्हणजे वेटिंग पिरियडसुद्धा त्या ठिकाणी असतो, जसं आपण किडनी ट्रान्सप्लांट किंवा लिव्हर ट्रान्सप्लांटमध्ये सगळ्या अपॉइंटमेंट दिल्या जातात ऑफिशियल, तशाच अपॉइंटमेंट या हॉस्पिटलमध्ये सुद्धा रुग्णांना दिल्या जातात। तर आपण आज मंदिराची पाहणी केली, काही स्ट्रक्चरला तडे गेले आमचे माजी जिल्हाधिकारी आताच्या सोलापूरचे आयुक्त यांच्या समेत पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर असं निदर्शनाला आलं, कारण आर्किओलॉजी डिपार्टमेंटचे काही लोकंसुद्धा आमच्यासोबत त्या ठिकाणी होते, काही आर्किटेक्ट होते की मंदिराला तडे गेलेले आहे, काही ठिकाणी टेकू लावलेला आहे, परंतु जो मंदिराचा गाभारा आहे काही वर्षापूर्वी त्या गाभाऱ्याच्या वरचा जो कळस आहे
त्याच्या क्षमतेपेक्षा जी क्षमता त्याची आहे त्याच्यापेक्षा चौपट क्षमतेचा तो कळस बसवला गेल्यामुळे तो लोड सहन न झाल्यामुळे गाभाऱ्यातील काही भागांना तडा गेला असल्याची माहिती मला जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे आणि त्यावर अभ्यास चालू आहे आणि लवकरच डागडुजी करून त्यावरचा जो काही प्रक्रिया असते आर्किओलॉजी डिपार्टमेंटच्या सांगण्यानुसार ती प्रक्रिया पूर्ण केली जाईल. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुळजापूरला आल्या मी पोलीस SP जे आहेत त्यांच्याशी बैठक घेतली. काही मंदिरातील पुजाऱ्यांनी आम्हाला तक्रार केली होती आणि तक्रार केल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा त्याची कॉपी दिली आणि पालकमंत्री म्हणून मला सुद्धा त्यांनी तक्रार अशी केली की तुळजापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात माफियांचा सुळसुळाट झालेला आहे आणि अनेक लोक त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. अशी परिस्थिती तुळजापूरसारख्या देवस्थानमध्ये होत असेल तर अतिशय निंदनीय गोष्ट आहे. त्या गोष्टीचा निषेध करायला हवा. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा अनेक मंत्र्यांनी ह्यावर फार तीव्र नापसंती व्यक्त केली. मुख्यमंत्री आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री अतिशय संवेदनशील असल्याकारणानं ह्या विषयावर त्यांनी फार जातीनं लक्ष घालण्याच्या सूचना मला दिलेल्या आहेत. ह्या तुळजापूर नव्हे तर धाराशिवमधून ड्रग तस्कर जे असतील त्यांचा नायनाट करण्याची आजपासून जबाबदारी मी घेतलेली आहे. एकही ड्रग तस्कर भले कुठलाही असू द्या, त्याला कुठल्याही परिस्थितीत आम्ही सोडणार ना. किती मोठा असू द्या, कुठलाही राजकीय हस्तक्षेप असू द्या, त्याला जेलच्या आतमध्ये टाकल्याशिवाय प्रताप सरनाईक गप्प बसणार नाही. आणि मी तशा सूचना पोलिसांना दिलेल्या आहेत. जर ह्यामध्ये पोलीस इन्व्हॉल्व असतील किंवा दुसरा कोणी राजकीय पक्षाचा नेता जरी इन्व्हॉल्व असेल तर दोघांनाही आतमध्ये टाकायला प्रताप सरनाईक कमी करणार नाही. सर, आपण पालकमंत्री म्हणून आज त्याचा आढावा घेतला. नेमकं काय किती आरोपी आहेत, त्याचं स्टेटस काय? अद्यापर्यंत मला त्यांनी माहिती मी त्या पद्धतीची घेतलेली नाही आहे. परंतु SP मी स्पष्टपणे सूचना दिलेली आहे की मला 72 तासामध्ये आजपासून 72 तासामध्ये लेखी स्वरूपात सगळी माहिती हवी आहे आणि 72 तासामध्ये जे माफिया मोकाट असतील त्यांना आतमध्ये टाकायची जबाबदारी सुद्धा त्यांनी दिलेली नाही. पोलिसांवर स्थानिक पोलिसांवर कारवाई करण्याच्या सूचना करण्यात येतील. सर, आपण आज तुळजापूरमध्ये उद्घाटन करताय. काही कार्यक्रम पत्रिकेत जी उद्घाटन दिली होती ती टाळण्यात आली, रद्द करण्यात आली. काय कारण आहे? मी तरी अजून टाळलेलं नाही किंवा रद्द केलेलं नाही. सगळ्या कार्यक्रम पत्रिकामध्ये जी उद्घाटन आणि जे भूमिपूजन आहेत ते होणार. मित्र पक्षाच्या काही सहयोगाने आक्षेप घेतला होता कामं पूर्ण काय मला अजूनपर्यंत कोणी आक्षेप घेतलेला नाही. त्या पत्रिका छापल्या होत्या सर, कार्यक्रमाच्या पत्रिकाही आहेत सर त्या कार्यक्रम नाही, असं मला कोणी सांगितलेलं नाही आहे. आणि काही म्हणजे तुमच्या चुकीच्या काही घटना तुम्हाला कळल्या असेल तर माहिती आहे, पण माझ्यापर्यंत कोणी काही आणलेलं नाही. सर, सगळे मित्रपक्ष आमच्या सोबतच आहेत ना. सर, राजकीय प्रश्न आहे. महायुतीत धनंजय मुंडेच्या राजीनाम्यावरून तुमचा घटक नाराज आहे. चालूच राहतो म्हणजे त्याच्या स्टेजमध्ये आहे ते मला करावं लागेल म्हणजे प्रायव्हेट डॉक्युमेंट कधी कारण काय झालं सर मुलींना आपले जे मंदिर होतो जेवढ्या क्षमतेचा आपला शिखर होता ना ज्या दुप्पट तिप्पट चौपट पदार्थ नंतर ॲड केला आणि थोडंसं सांगेल काय झालं तर परत ते केलं तर वजन वाढल्यामुळे मग ते सर जोडीचं झालं म्हणजे ह्याच्या पायाची क्षमता असल्यापेक्षा जास्त वेट वजनवर टाकलं गेलं त्यामुळे मग ते अजून किती तारखेमध्ये काय केलं ते आपण आम्ही सर सुरुवातीला काय जे केलं होतं ना त्यात सर ते गर्भगृह सोडून सगळं मंदिर घेतलं होतं 50 पण आपण दिले होते ना मुद्दाम ते आपलं सेन्सिटिव्ह असल्यामुळे आपण ते गर्भगृह नव्हता होता ते सोडून सगळं मंदिर घेतलं होतं. आता मग आता लक्षात आलं त्याकडे ते